हं. धन्यवाद निलेशजी. पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये मंदारशी अधिक चर्चा करूया. मंदार, अर्थातच निलेशजींनी आपल्याला पूर्णपणे इन्कार केलेला आहे, पण तुमच्या माहितीप्रमाणे जे 7 खासदारांना अशा पद्धतीची ऑफर देण्यात आलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये नक्कीच काहीतरी आणखीन खोलामध्ये गोष्टी घडत असतील. आपण अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, नेते अमोल मिटकरी, अजितदादा पवार पक्षाचे. आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया. अमोलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. जी बातमी आम्हाला कळतीये त्याप्रमाणे 7 खासदारांना अजितदादांच्या आपल्या पक्षाकडनं ऑफर देण्यात आलेली होती आणि या संदर्भामध्ये आपण काय अधिक माहिती देऊ शकता? आपली प्रतिक्रिया काय आहे? माध्यमातून ही बातमी मला आता कळली आणि याबाबत मला असं वाटतं प्रांताध्यक्ष तटकरे साहेबच अधिक योग्य उत्तर देतील. कारण जर एखाद्या पक्षाच्या खासदारांना पक्षामध्ये यायचं असेल, दुसऱ्या पक्षामध्ये जायचं असेल, तर प्रोटोकॉलनुसार त्या प्रदेशाध्यक्षांशी त्यांचा संपर्क होतो. आता जर तुतारी गटाचे जे 7-8 खासदार निवडून आलेले आहेत, त्यांना जर खरंच आमच्यासोबत यावं वाटलं असेल, त्यांनी संपर्क अर्थातच तटकरे साहेबांशी केला असेल. मात्र जर त्यावर आता प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचे नेता म्हणून त्यांनी काय यत्न केलं हे माझ्यापेक्षा तेच अधिक पद्धतीने सांगू शकतील. तर मी एवढं मात्र नक्की सांगतो की काही खासदार तुतारी गटाचे आणि काही आमदार हे आमच्या संपर्कात सुरुवातपासून आहेत. आता कितीही कोणी नाकारत असेल तर त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्रात आणि राज्यासोबतच बाहेर काम करायचं, कारण आता दिल्लीच्या पण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जर कोणी येत असेल तर स्वागत आहे, पण अर्थातच तो निर्णय, अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष घेतील. पण अमोलजी, त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाबरोबर असावं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी सुद्धा कुठेतरी आणखीन बळकट व्हावी या दृष्टीने सुनील तटकरे यांच्यावरती अशी जबाबदारी देण्यात आलेली असं आम्हाला कळतंय. त्यामध्ये किती तथ्य आहे? त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा सांगू शकतात आणि कुठल्याही पक्षाला वाटेल की आपला पक्ष राज्य पातळीवर आणि देश पातळीवर घट्ट व्हावा, मजबूत व्हावा. आणि जर मी तर अगोदरच सांगितलं की जर तसे 7-8 खासदार यायला इच्छुक असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि हेच सगळे इच्छुक आहेत. तुम्हाला सांगतो, निलेश लंकेंची तुम्ही बाईट आता काही मिनिटांपूर्वी घेतली तुमच्या चॅनलला. ते म्हणतात असा कुठला प्रस्ताव नाही आणि प्रस्ताव धुडकावला. निलेश लंकेंचीच इच्छा आहे काम करण्याची. खोटं बोलतात तुमच्या चॅनल समोर. त्याच्यामुळे त्यांची आत्ताची इच्छा नाही, त्यांची मागे सुरुवातपासून इच्छा आहे. असे काही लोक जसे 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले, त्याच्या 20 सेकंद दुसऱ्या मिनिटापासून सुरू झालं की साहेब आम्हाला यायचं. मी मागे पण एक भाष्य केलं होतं तुम्हाला आठवलं हिवाळी अधिवेशनाच्या वेळी, पण मग मी त्यांचा त्यावर शांत राहिलो. अशा गोष्टी सगळ्या लक्षात घेतल्या तर एक लक्षात येतं की जर पक्ष मजबूत होत असेल राज्य आणि जिल्हा म्हणजे पूर्ण राष्ट्रीय स्तरावर, तर येणाऱ्यांचं स्वागतच आहे. त्या बाबतीत अधिक निर्णय मात्र अजितदादाच घेतील. अजितदादा त्यावर घेतील आणि तटकरे साहेब याबद्दल माझ्यापेक्षा अधिक विस्तृत सांगू शकतील. कारण मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण माझी सामान्य कार्यकर्ता म्हणून भावना आहे की पक्ष आणखी मजबूत झाला पाहिजे, पक्षाच्या जाळे विस्तारले गेले पाहिजे आणि पक्ष दिल्लीपर्यंत त्या पक्षाने परत मागले पाहिजे. बरं, अमोलजी, तुम्ही म्हणताय की निलेश लंके यांची स्वतःहूनच इच्छा आहे तुमच्याबरोबर येण्याची, पण अर्थात त्यांनी एबीपी माझाला तर इन्कार केला या संदर्भात. आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सुद्धा आता या क्षणी आपल्यासोबत आहेत. तर मंदार आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत. मंदार. अमोलजी, अशा प्रकारची बैठक झाल्याची माहिती एबीपी माझाला आहे. तुम्ही म्हणतात की जर इच्छा असेल तर या सगळ्या खासदारांनी त्यांचा निर्णय घ्यावा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून तुम्हाला ही टास्क देण्यात आली आहे का, शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार तुमच्याकडे वळवण्याची? बघा, मी अगोदरही मंदारजी सांगितलं, याबाबत सर्व माहिती जी काही असेल ते प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना असेल. आम्ही शेवटी पक्षाचे कार्यकर्ते आहोत. जरी तुमच्या चॅनल समोर लंके साहेबांनी असं सांगितलंही असेल की आम्ही प्रस्ताव धुडकावला, पण लंके साहेब काही तिकडे प्रदेशाध्यक्ष नाही. त्या प्रदेशाध्यक्षांमध्ये, या प्रदेशाध्यक्षांमध्ये जर काही वार्ता झाली असेल, काही चर्चा झाली असेल तर ती अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. आणि भाजपकडून कुठला टास्क आला असेल किंवा भाजपकडून काही ऑफर आली असेल तर मी त्यावर सांगू शकणार नाही. मला त्यातल्या कोर कमिटीमधल्या काही बातम्या माहित नाही किंवा पार्लमेंटरी बोर्डमध्ये मी सदस्य नाहीये. त्याच्यामुळे मी एवढं नक्की सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे जे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवून जिंकले, त्यांची इच्छा आहे की आम्ही अजितदादांच्या नेतृत्वात काम करावं, कारण अजितदादांनी आता महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलंय. म्हणून जे येत असतील, जशा बैठका होत असतील, तशा बैठका घेण्याची इच्छा त्यांची असेल तर आमचं नाहीच ना. गरजेचं समीकरण प्रत्येकाने केलंच पाहिजे. आमचा पक्ष शेवटी मोठा झाला पाहिजे असं वाटतं, साहजिक आहे.
हं. धन्यवाद अमोल. हां, धन्यवाद अमोलजी. आपण जे आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मंदार, आपण सुद्धा ही माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी संपर्क सुद्धा खासदारांना केला आणि त्यांच्या भेटीगाठी झाल्या. अर्थात आता या संदर्भामध्ये पुढे काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल, कारण 7 खासदार जर शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी